संतांमध्ये संत शिरोमणी निळोबारायचा सेवेसाठी घेतलेला अभंग विठ्ठला तुकोबाराचे जे 14 टाळकरी होते गंगाराम संतांची जगना या 14 टाळकऱ्यापैकी निळोबारा एक टाळकरी होता. निळोबारायना अनुग्रह देण्याचं जगद्गुरु तुकोबाराने कौतुक केलं होतं. पण अनुग्रह देण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबाराने दाबाला गेले. निळोबाराय दिवस आल्यानंतर समजलं की आपले सद्गुरू मला अनुग्रह देण्यापूर्वीच निजधामाला गेलेले आहेत. आता आपला काही उपयोग नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या प्रेमानं विरह अवस्था त्यांची झाली आणि असं ठरवलं आता परत सद्गुरू येऊन इथून मला कृपाशीर्वाद देतील, अनुग्रह देतील, त्याच्यानंतरच अन्न पाणी ग्रहण करायचं. 42 दिवस निळोबारायने इंद्रायणीच्या अनुष्ठान मानलं. 42 दिवस अन्न नाही, पाणी नाही, प्रकृती त्रस्त झालेली आहे. आणि निळोबारायची समजूत काढण्यासाठी भगवान परमात्मा तिथे आलेले आहे. आणि भगवान परमात्मा आल्यानंतर निळोबांना वाटलं आपले जगद्गुरु तुकोबारीच आले की काय. या भावनेत निळोबारायने डोळे उघडून पाहिले तर प्रत्यक्ष भगवान परमात्मा पुढे दिसले. आणि भगवान परमात्म्याला निळोबारीने पाहिल्याबरोबर निळोबाऱ्याचे उद्गार आहे. तुझ्या लागले शब्द बाहेर पडले. येथे तुझला बोलावलेले कुणी प्रार्थने वाचून आला शब्द प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडया स्तंभदेवराया प्रगटोने आईशापुरी मजला नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला. अरे देवा तुला कुणी इथे बोलावलेलं आहे. अरे मी जे धरणं धरलेलं आहे तो जगद्गुरु तुकोबाईने येऊन मला अनुग्रहित करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाईसाठी धरणं धरलेलं. तू येण्याचं फुकट श्रम का केलं. तो आला तसा परत झाला. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधक लोक एवढ्या खडतर तपश्चर्या करतात. एवढ्या खडतर तपश्चर्या करून सुद्धा देवाची भेट तर जाऊ द्या पण देवाच्या दरवाजाजवळ सुद्धा जाता येत नाही. एवढी दुर्मिळ भगवान परमात्म्याची प्राप्ती असताना स्वतःहून भगवान परमात्मा निळोबारायला भेटायला आलेले असताना सुद्धा भगवान परमात्म्याची भेट निळोबारायला टाळतात. एवढं नितांत प्रगाढ प्रेम आपल्या सद्गुरु जगद्गुरु तुकोबारायाविषयी. देव प्राप्त होणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. जगतामध्ये सर्वात कठीण गोष्ट जी असेल तर देव प्राप्ती आहे. साधक लोक नाना साधनाच्या केल्या खटपटा परकी अनवच्या दारावर एवढ्या प्रकार तपश्चर्या होऊन सुद्धा देवाच्या दरवाजावर सुद्धा जात नाही. देवाची प्राप्ती तर दूरच. आणि आपणहून देव भगवान परमात्मा आलेला आहे तरी भेटायची तयारी नाही. देवाची भेट घेऊन पाहिजे एवढं प्रेम जगद्गुरु तुकोबारायाविषयी. आणि जगद्गुरु तुकोबारायाला वैकुंठामध्ये समजलं निळोबारायाने अनुष्ठान मानलेल्या अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. प्रकृती क्रशवंती आहे. आणि हे प्रेम पाहून जगद्गुरु तुकोबाराय खाली आलेले आहे. जिथे निळोबारायांचं अनुष्ठान होतं ते आले आणि जगद्गुरु तुकोबारायाने त्यांना हलवून सावध केलं. हलवून सावध केल्यानंतर प्रकृती क्षीण झालेली आहे. आणि सहज डोळे उघडून बघतात तर ज्याच्यासाठी आपण 42 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून ते अनुष्ठान मांडलेलं आहे ते जगद्गुरु तुकोबारायाला पाहता क्षणी निळोबारायाचे उद्गार आहे.